नमस्कार, स्वागत है आपका संगठन भारत न्यूज में और मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर। कल्याण में दावखर एलिगेंस को राहत, जनहित याचिका खारिज। मुंबई से सटे ठाणे जिले के कल्याण पूर्व स्थित दावखर एलिगेंस इमारत को लेकर दायर जनहित याचिका को बॉम्बे हाईकोर्ट ने पहली सुनवाई में ही खारिज कर दिया। अदालत के इस फैसले से इमारत में रहने वाले करीब 200 लोगों को बड़ी राहत मिली है। यह याचिका राजेंद्र नाथ पारसनाथ पांडे और सुजीत अनंत कदम ने दायर कर आरोप लगाया था कि दावखर इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड ने नौसेना की जमीन पर निर्माण किया है। हालांकि सुनवाई के दौरान याचिकाकर्ता अपने दावे के समर्थन में कोई ठोस प्रमाण या दस्तावेज प्रस्तुत नहीं कर सके, जिसके बाद अदालत ने याचिका खारिज कर दी। कंपनी के प्रतिनिधि संतोष दावखर ने पत्रकार वार्ता में कहा कि निर्माण उनकी अपनी जमीन पर किया गया है और सभी दस्तावेज नियमों के अनुसार प्रमाणित हैं। उन्होंने बताया कि जमीन करीब 98 वर्ष पुरानी है और कंपनी अपने ग्राहकों के प्रति पूरी तरह प्रतिबद्ध है। मुंबई से सटे ठाणे जिले से प्रमोद कुमार की रिपोर्ट। सुरक्षा मंत्रालयाचे असल्याचा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती। जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करण्यात आली होती। आज निकाल लागलाय, काय निर्णय समोर बघा। माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय न्यायालयाचे मी फार आभार मानेल की त्यांनी माननीय हायकोर्टाने पहिल्याच हेरिंगला केस डिसमिस केली आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली होती त्याच्यावरती चौकशी करून निर्णय देण्यासाठी। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदरचे जे काही तत्कालीन जिल्हाधिकारी होते शिंगारी साहेब जे 30 जुलैला रिटायर झाले आणि त्याच्यानंतर नवीन माननीय जिल्हाधिकारी पांचाळ साहेब हे खुर्शीवर आले। त्यांनी जे जसं पद सांभाळलं त्यानंतर आमच्या काही 3-4 हेरिंग ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या आणि त्याच्यामध्ये ही जागा जी आहे ही खाजगी स्वरूपाची असल्याचं त्यांनी निर्वाळा दिलेला आहे। हा जो दिलासा आहे हा कंपनीला काय येणार हे माहिती होतं, पण हा दिलासा या डावखरे लिगेन्समध्ये राहणाऱ्या जे काही सोसायटीतले लोक आहेत त्यांच्यासाठी फार दिलासा देणारा आहे। आणि आजही ज्यावेळेस ही मागे न्यूज कोणीतरी केलं होतं ॲलिगेशन करून की त्यावेळेस तात्पुरतं काहीतरी कस्टमर कन्फ्यूज झाले होते, पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की याच्या पुढची 50 वर्ष कुठल्याही प्रकारचं टेक्निकली अडचण म्हणा किंवा टायटलमध्ये काही असेल तरी कंपनी त्यांच्याबरोबर उभी आहे। आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा तो 50 वर्षाचा प्रोजेक्ट टाकायला सुरुवात केला आहे की कुठल्याही प्रकारचं टायटलमध्ये काही इश्यू आले तर त्यासाठी कंपनी जी आहे ती जबाबदार असणार, त्याची काही निर्वाळ असेल ते आम्ही करून देणार। आणि इकडची जी जागा होती ती आम्ही माझी स्वतःच्या नावावर होती, मी स्वतः इथे आधी राहिलेलो 15 वर्षापूर्वी वगैरे। आणि ही जागा मी स्वतः शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली, पूर्ण पेमेंट केलेलं आहे, त्याचं सेल परमिशन घेतलेलं आहे, त्याचं टाइम टू टाइम आम्ही एनए परमिशन घेतली होती। 2007 मध्ये एनए परमिशन घेतली, त्याच्यानंतर 2018 मध्ये घेतली, त्यानंतर 2021 मध्ये ऍडिशनल काही प्लॉट घेतले त्याची एनए परमिशन घेतली। वेळोवेळी आम्ही टाइम टू टाइम एनए परमिशन घेतलंय। त्याच्यानंतर त्याचे गेल्या 98 वर्षाचे खाजगी असल्याचे पूर्ण पिकपाने आमच्याकडे आहेत आणि निर्णय येणार याच्यावर विश्वास होता, पण त्याच्यावरती आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलं। त्याबद्दल आम्ही माननीय न्यायालयाचे आणि रहिवाशांनी जो कंपनीवर विश्वास दाखवला त्यांचे आम्ही आभार मानतो। तब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए संगठन भारत न्यूज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना ना भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।